गुरु परमात्मा परेषु ऐसा जाता दृढ़ विश्वास चंद्रभागे घडले चंद्रभागे घडले यमनोकी पडली हार यारे ना तू प्रेमानंदे यारे ना तू प्रेमानंदे विठ्ठल नामाची आनंदे विठ्ठल नामाची आनंदे विठ्ठल जीवसे तां पूर्वया निविदा भूमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमश्रिदं अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती नस्युपगामयस्करत तन्नो वातो मयो वेदसामसद्भुते रक्षिता वायुर्दग्धस्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृतस्रवा स्वस्ति ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् महाराज 100 वर्ष दिलीत, 100 वर्ष शत गणिले
पण त्या 100 अर्धे तर 50 झोपेतच जातात, अर्ध रात्र खाय, अर्धे जातात रोगराईमध्ये, मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. भजनासाठी वेळ उरला आपल्याकडे नाही महाराज. काळ जणू काही वाट पाहतोय कधी एकदा यांचे दिवस पूर्ण होतात सर्वांचे. आणि यासाठी काल मी एक सांगितलं आपल्याला, दादा गंध लावणं राहू दे, आता राहू दे, राहू दे, लक्ष विचलित होतं, राहू दे. काय आहे, पहिलं दुर्लभ आहे मनुष्य देह प्राप्त होणं. पण मनुष्य देह कोणाला प्राप्त नाही? बऱ्याच लोकांना प्राप्त झाला ना. या पृथ्वीवर लोक कमी आहेत, गावात लोक कमी आहेत. देह तर मिळाला, पण देह मिळाल्यानंतर तो देह का मिळाला याचा विचार करण्याची बुद्धीच नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, मी तुम्हाला त्रास देण्यासाठी म्हणून विचारत नाही आणि परीक्षा घेण्यासाठी पण विचारत नाही. मी कालच सांगितलं, कथाकारांनी श्रोत्याची परीक्षा पाहू नये, श्रोत्यांनी कथाकारांची परीक्षा पाहू नये. भागवत कथा परीक्षा का विषय नहीं है, ये प्रतीक्षा का विषय है, ये परिवर्तन का विषय है. कथाकारांनी स्वतःचं परिवर्तन करावं, श्रोत्यांनी स्वतःचं परिवर्तन करावं. इथे कोण कोणाची परीक्षा पाहणार महाराज? इथं परीक्षित बनायचंय, परीक्षा नाही पाहायची कोणाची. काळ आपली परीक्षा पाहतोय, आपण कोणाची परीक्षा पाहण्यात वेळ घालवायचा नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण थोडा विचार करू, चिंतन करू. प्रश्न म्हणून उत्तर मलाही नाही दिलं चालेल, विचार करूया. आपल्याला देवाने पशु बनवलं नाही, आपल्याला मनुष्य देह दिला, हा नक्की कशासाठी दिला? कधी थोडस एकांतात बसून, शांत बसून याचा विचार केला का? माझ्या घरात एक मांजराचं पिल्लू आहे, माझ्या घरात एक कुत्र्याचं पिल्लू आहे, माझ्या घरात 2 जनावरं आहेत, काही पशु आहेत. या सगळ्यांना पशुदेह मिळाला आणि मलाच मनुष्य देह का दिला असेल बरं? कधी विचार केला? परमार्थ म्हणजे फक्त माळ जपणं नाहीये. परमार्थ म्हणजे हा आवाढव्य, याला काय शब्द देता येईल, हा एक बहिरंगपणा. परमार्थ म्हणजे फक्त वस्त्र परिवर्तन नाही, गंधाचं परिवर्तन नाही. कोणी फेटा बांधला, कोणी टोपी घातली, कोणी पांढरी वस्त्र घातली, कोणी पिवळी घातली, कोणी जय गुरुदेव म्हटलं, कोणी रामकृष्ण हरी म्हटलं. हा सगळा बाहेरचा विषय. पण आपण आहोत तर सगळे मनुष्य ना. मग मनुष्य देह नक्की मला का दिला असेल याचा कधी विचार केला? कधी विचार करून बघा. त्याची अनेक कारणं आपल्याला सापडतील, पण संत सांगतात मनुष्य देहाचं मुख्य कारण, देवी दिला देह भजना गोमटा. भजना, भोजना नाही. देवी दिला देह भजना गोमटा. गोमटा या शब्दाचे चांगला, हा मनुष्य देह. 2 अर्थाने मी महापुरुषांच्या मुखातून ऐकलं. चांगलं भजन करण्यासाठी आणि गोमटा म्हणजे चांगला असा अर्थ होतो. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. सत्संग में आया कर, गीत प्रभु की गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत प्रभु की गाया कर. साँझ सवेरे बैठक बन के गीत
जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। बूंद पानी का मत कर दूर जवानी का। तू है बूंद बूंद पानी का मत कर दूर जवानी का। संभल संभल के कदम रखो पता नहीं जिंदगानी का। सबसे मीठा बोल रे, मिट्टी में न रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल है, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अनमोल आहे, दुर्लभ आहे, प्राप्त झाला, पण तो प्राप्त झाल्यानंतर हा का मिळाला असेल बरं, याचा विचार किती जणांनी केला? हा महत्वाचा प्रश्न आहे। परमार्थ म्हणजे हा विचार करायचा आहे ना आपल्याला, का मिळालं? ठीक आहे, मग हा विचार आपण स्वतः तर करू शकत नाही, आपल्या मनात येत नाही। मग तिसरं सांगितलं, महापुरुषांचा संग करा, संतांच्या संगतीमध्ये जा, सत्संग करा, त्यातून हा विचार आपल्या मनामध्ये जागृत होईल। हा महाराज, कथा कीर्तन यासाठी आहे, कथा कीर्तन यासाठी आहे। कथा कीर्तन मी कालही बोलले, आज तर महाराजांची प्रत्यक्ष प्रमाण आहेत, आवर्जून मला थोडंसं त्यांची प्रमाण घेऊन बोलायचंय। पहा, या महापुरुषांनी खरंच राष्ट्रसंतांनी जे कार्य केलं महाराज, इतकं सोपं करून सांगितलंय, मला नाही वाटत की आता आणखी आपल्याला दुसरा, निदान ग्रामीण लोकांना तरी दुसरा कोणता अवघड ग्रंथ शोधण्याची गरज आहे। पहा महाराज काय म्हणतात, पहिलं तर त्यांनी सांगितलं, पुण्यक्षेत्री पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती। देवाने त्यांना प्रेरणा दिली की प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे, भगवंताने प्रेरणा दिली। आता महाराज म्हणतात, प्रत्येकाने सेवा करावी, आपापल्या पद्धतीने सेवा करावी, आणि त्यामध्ये वाङ्मयी सेवा जी कथाकार करतात, कीर्तनकार करतात, प्रचारक करतात, यांच्यावर एक जबाबदारी आहे। आपला विषय कुठून सुरू झाला आणि कुठं जातोय थोडं लक्ष द्या। एक तर मनुष्य देह दुर्लभ, दुसरं मी सांगितलं हा का निर्माण झाला याचा विचार निर्माण होणं। किती जन्म मी यायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, हे किती वर्ष चालणार? मरताना दरवेळी माणसाला असं वाटतं, देवा आता पुन्हा पुन्हा हे मरण नको रे, खूप वेदना होतात। आणि जन्म घेताना आईच्या उदरामध्ये सुद्धा इकडं तर आपण लाडू वाटत असतो, पण त्या बाळाला विचारा, त्या बाळाला वेदना होत असतात महाराज गर्भामध्ये। आईनं थोडस तिखट खाल्लं, त्याचा अंग भाजून निघतं, त्याला त्रास होतो आतमध्ये। ते बाळ देवाला वचन देतं, देवा एकदा मला या गर्भातून बाहेर काढ रे, मी खूप भजन करेन। पण परिणाम काय होतो माहितीये, ज्यावेळी ते बाहेर येतं, माया असा प्रभाव टाकते, गर्भाच्या बाहेर आल्या आल्या त्याला विसर पडतो की मी देवाला काय वचन दिलंय।
माझा भगवंत भक्ताला दिलेलं वचन कधीच मोडत नाही आणि आपण जीव देवाला दिलेलं वचन कधीच पालन करत नाही महाराज. आपण खूप वचन दिलीत आजपर्यंत. दुःख आलं की देवा तुझं खूप भजन करेन, काही संकट निर्माण झालं की देवा मी खूप भजन करेन, आता पुन्हा चुकणार नाही. किती वेळा असं गुरूंना वचन दिलं असेल, किती वेळा संतांना वचन दिलं असेल, पुन्हा पुन्हा त्या चुका घडल्याशिवाय राहत नाही. माया प्रभाव आहे. मग सतत संतांच्या संगतीमध्ये राहावं लागतं आणि त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मग आपल्यामध्ये ती बुद्धी जागी होते की का मनुष्य देह मला दिला असेल. जेणे हाती जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. ज्यानं मला दान म्हणून देह दिला, हा मनुष्य देह असा तसा आपल्याला आपल्या काहीतरी आपण मोठं काही काम केलं आणि देवाने दिला असं नाही, दान म्हणून दिला. पण परिणाम त्याचा सदुपयोग कसा करायचा हे कळलंच नाही. मग आता त्याचा सदुपयोग काय आहे. हा देह मिळाला, याचा सदुपयोग काय आहे. हा देह मिळाल्यानंतर ज्यानं दिला त्याचं स्मरण करणं हा त्याचा सदुपयोग आहे. डोळे त्याने दिले आम्हाला. डोळ्यांचं काम काय आहे. काय रे डोळ्यांनी काय करतो आपण. पाहतो ना, बघतो ना आपण. डोळे हे पाहण्याचं काम करतात, पण काय पाहावं हे कोण सांगणार. हे कसं कळणार. कथेत आल्याशिवाय तर कळणार नाही, संतांच्या जवळ गेल्याशिवाय तर कळणार. कानाने काय करतो, ऐकतो ना. काय ऐकावं हे कसं कळणार. दिले इंद्रिय हात पाय कान. संत म्हणतात डोळे मुख बोला या वचन. जेणे तू सोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. ही सगळी इंद्रिय जी दिलेली आहेत ती देवाबरोबर जोडण्यासाठी दिलेली आहेत. आता मग पुन्हा प्रश्न उपस्थित होतो, देव म्हणजे काय, हा कुठे राहतो. त्याचं उत्तर कालच दिलं, कुठं बाहेर शोधायचं नाहीये. आमच्या गुरुदेवांना पूज्य बापूंना कोणीतरी विचारलं होतं, बापू क्या आपने आता जवळजवळ त्यांच्या 950 कथा पूर्ण होत आल्या. अयोध्येचं राम मंदिर झाल्यानंतर सगळ्यात पहिली रामकथा होणार आहे ती बापूंची होणार आहे. बापूंना कोणी विचारलं, बापू आपने राम जी को देखा है. बापूने खूप गोड उत्तर दिलं, मैं तुम सबको देख रहा हूं. लक्षात आलं का. कोणता राम पाहायचा आहे आपल्याला. दुर्भाग्य आपलं हे आहे की आपण मूर्त्यांची पूजा करतो पण जिवंत देवांना पाहतच नाही. हे सगळे चालते बोलते देव नाहीत का. फक्त संतच चालत्या बोलत्या प्रतिमा असं नाही, संतच देव आहेत असं नाही. आपण सर्वही ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवान सांगतात बाबा सगळे माझा अंश आहेत. इथं कोणी पापी नाही, कोणी पुण्यात्मा नाही, कोणी महान नाही. ही सगळी व्यवस्था करावी लागते, म्हणावं लागतं. पण सगळेजण भगवंताचा अंश आहे, सर्वजण भगवंतच आहे. गोस्वामीजी खूप सुंदर वर्णन करतात. प्रसिद्ध ओवी आहे, प्रसिद्ध चौपाई आहे. सिय राममय सब जग जानी करहु प्रणाम चोरी जुग पानी. सिय राममय सब जग जानी करहु प्रणाम चोरी जुग पानी. सिय राममय सब जग जानी. सिय राममय सब जग जानी करहु
मी अशा अवतरण्याची कालपासून वाट पाहत होते. मायबाप देह तर दिला, आता कशासाठी दिला याचा विचार आपल्याला कुठे मिळेल? कथेमध्ये मिळेल, सत्संगामध्ये मिळेल. पण ज्या कथा कीर्तनाला जाऊन बसल्यानंतर आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होत नसेल, ते कथा कीर्तन नाही, ते निव्वळ मनोरंजन. मग आता कथा कशी असावी? नाथबाबा वर्णन करतात. माझ्या मागे म्हणणार तुम्ही नक्की? सोपी चाल घेऊ आपण कोणती? मध्यम द्या दादा. सगुण चरित्रे परम पवित्रे. मी फक्त स्वर दे, माझ्या मागे म्हणा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. ठीक आहे, लक्षात आलं? हे जास्त उंच होतं, मगाशी ठीक होतं. आम्हाला उंच खाली काही कळत नाही, तुम्ही म्हणा फक्त. आपल्या स्वरात घेऊन बघा. ठीक आहे? अरे असं असं करावं, त्यात मान फिरवा. सगुण चरित्रे परम पवित्रे. सगुण चरित्रे पवित्रे. भागवताचा उपवास धरलाय. सगुण चरित्रे परम पवित्रे. बोला रे. पवन पवित्रे. बर. सगुण चरित्रे परम पवित्रे. जनरेटरच्या आवाजात आवाज मिसळायचा म्हणजे मोठा येतो. सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे. निदान तुम्ही पाहिलं का, कोणीतरी गेल्यानंतर एक जण पुढे रडत असतात, बाकीचे फक्त स्वर धरत असतात. एवढं तरी करा. गणपतीच्या आरतीमध्ये कसं असतं? असंच असतं, बाकीच्याने फक्त स्वर धरायचं असतं. सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. तुम्हाला एक खूप मोठं रहस्य सांगते. नाथबाबांनी सांगितलं हे रहस्य. कथाकारांनी व्यासपीठावर बसल्यानंतर भगवंताच्या सगुण लीला वर्णन कराव्यात. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, स आदर वर्णावी. उपहास करून नाही, चेष्टा करून नाही, कृष्ण लीला आहे म्हणून लागले काहीही सांगायला नाही. असं जर कोणी बोलू लागलं तर सांगायचं, नाथ महाराजांचा अभंग आम्हाला माहिती आहे महाराज. सावध करायचं त्यांना, हे आपलं कर्तव्य आहे महाराज. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. आधी त्यांना वंदन करावं आणि ती वंदावी, ती सांगावी. मग कशी कथा कशी असावी, कीर्तन कसं असावं त्याचं वर्णन केलं. पुढे सांगतात, संत संगे अंतरंगे. तुमच्यावरच आहे गाव, यांना येत नाही काही, मोठ्यानं म्हणा. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध. सुखे डोलावे
भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी. पहा, माई हसवत जा. नाथबाबा सांगतात भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी. भक्ती ज्ञानाच्या शिवाय जर दुसरं काही व्यासपीठावर बसून सांगितलं कथाकारांनो खरं नाही तुमचं. आता नाथांचं ऐकावंच लागेल ना. तुम्ही एक गोष्ट निरीक्षण केली का? जर हा जो खाली पाय आहे, हा जो पाय खाली आहे या बेडचा, याच पायाला जर आपण असं सरळ केलं, या चारी पायांना जर असं सरळ केलं तर याचा आकार कसा बनतो? कसा बनतो? शेवटी खांद्यावर घेऊन जातात, बरोबर आहे? आकार तो बनतो ना. लक्षात तर आलं तुमच्या? 4 खांदेकरी तयारच आहेत की, फक्त मरण बाकी आहे. स्मशान तयार आहे, लाकडं तयार आहे, तूप तयार आहे, शेणी तयार आहे. काय तयार नाहीये? फक्त हे मरण बाकी आहे, बरोबर आहे? व्यासपीठ महाराज ही चिता आहे, ही चिता आहे. इथं बसणाऱ्यांनी पहिला हाच विचार करावा लागतो की माझ्या जीवनाचा भरोसा नाही आहे आणि मी जर इथं बसून मनोरंजन केलं, हे पण काळ वाट पाहतोय बाहेर, मंडपात येऊ शकत नाही. एखाद्याचा कथेच्या मंडपामध्येच देह गेला, त्यांना यमराज आलेले नसतात, साक्षात भगवंत आलेले असतात येण्यासाठी. ते असं ऐकू नये. सद्गुरु डोंगरे महाराज जे भागवत प्रवक्ता होते, त्यांना साक्षात शुकाचार्यांनी अवतार घेतला असं मानलं जात होतं. महाराजांनी अवतार घेतलाय असं. शुकाचार्य सद्गुरु डोंगरे महाराज मध्ये कथा करत असताना त्या 7 दिवसामध्ये 7 व्यक्तींनी देह ठेवला. 7 व्यक्ती कथेच्या मंडपात शांत झाल्या. समजलं ना तुम्हाला? मेल्या म्हणायचं नाही, हा शब्द खूप वाईट आहे. नाही, मेल्या वारल्या हा शब्द नाही लावायचा. निदान अशा ठिकाणी म्हणायचं उनका शरीर शांत हो गया. त्यांना काय अटॅक आला होता? नाही. त्यांना कोणता रोग झाला होता? नाही. कथाच अशी सुरू होती महाराज. कधी ती अवस्था प्राप्त होईल? महाराज एकतर फक्त भगवंताकडे पाहायचे किंवा डोळे बंद असायचे, लोकांकडे पाहायचेच नाही. कथेला वादक नसायचे, फक्त कथा चालायची सकाळी आणि संध्याकाळी. पण कथाच अशी चालत होती, महाराजांच्या डोळ्यातून अखंड अश्रू आणि समोर बसलेल्या व्यक्तीच्या प्रत्येकाच्या मनामध्ये हा भाव जागृत व्हावा की अरे देवा, एवढं आयुष्य गेलं, आणखी तुझी भेट नाही झाली. त्या ध्यासाने, त्या ओढीने लोकांनी प्राण सोडले, स्व इच्छेने मृत्यू. 7 दिवसाच्या कथेमध्ये 7 लोकांनी कथेच्या मंडपामध्ये शांत होणं ही काही सामान्य गोष्ट नाही महाराज. आणि हे कधी होतं? ज्यावेळी वक्ता भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरांना कराव्या. कथेच्या व्यासपीठावरच नाही, खाली उतरल्यानंतर सुद्धा भक्ती आणि ज्ञान सोडून दुसरं काही बोलू नये समाजासोबत. आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, अशी कथा सांगावी की समाजाच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी वैराग्य निर्माण व्हावं. याचा अर्थ तुम्ही संन्यास घ्यावा असा होत नाही. आरती करू
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ्या भगवंत हा ग्रंथ साक्षात भगवंत आहे. ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण. गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण आरती करू तुझं भगवंता म्हटलंय. साक्षात भगवंत आहे. ही आरती विदर्भात का घेतली जात नाही मला कारण आजपर्यंत नाही समजलं. भागवताची खरी आरती ही आहे. ही भागवताची आरती. आणि एक कथा येते, त्याचं तर उद्या सांगायचं होतं पण आज सांगून जाते. मायबाप ज्यावेळी भगवान श्री कृष्ण परमात्मा वैकुंठ गमन लीला हा जो प्रसंग येतो त्यामध्ये भगवंताला उद्धवाने विचारलं, देवा तुम्ही गेल्यानंतर, तुम्ही या पृथ्वीवरून गेल्यानंतर या पृथ्वीला कोण सांभाळेल? आणि त्यावेळी भगवंत म्हणतात, मी माझी सर्व शक्ती श्रीमद भागवत ग्रंथामध्ये स्थापित करतोय. वाचायला येत नसेल तरी सुद्धा तो ग्रंथ घरामध्ये ठेवा. नाही वाचता येत, ठीक आहे, संस्कृत आहे, अर्थ आहे ना मराठीमध्ये, अर्थ वाचू शकतो. रोज 5 श्लोकांचा अर्थ वाचायला किती वेळ लागेल? नाही माई आमचं शिक्षण नाही झालं, आम्हाला वाचता येत नाही. मग एक काम करा, सांगू, दुसरा उपाय सांगू. ज्यांना वाचता येत नाही अशांसाठी दुसरा उपाय सांगते. संपूर्ण भागवताचं सार आहे श्री राधा. भागवतामध्ये जो रस आहे ती म्हणजे श्री राधा राणी. नाही भागवत वाचता येत, एक काम करायचं, भागवत उघडलं, जेही श्लोक दिसतील फक्त त्यावरून बोट फिरवायचं आणि बोट फिरवत असताना एवढंच म्हणायचं, राधा 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 राधा. एवढं तर करू शकता. 1 ते 5 आकडे लिहिलेले असतात, ते नंबर तर आपल्याला वाचता येतात बऱ्यापैकी. नाही वाचता येत, एक पान फक्त राधा 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 करून वाचू शकता ना? करू शकता ना? नाही ग्रामगीता वाचता येत, जय गुरु जय गुरु जय गुरु जप करत बोट फिरवू शकता ना? अनुभव घ्याल, मी कितीतरी लोकांना आळंदीमध्ये मी माझ्या डोळ्याने त्या मातेला पाहिलेलं आहे. माऊली 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 म्हणून ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवत होते महाराज. आज त्या व्यक्तीची 500 पारायण पूर्ण झाली आहेत. माऊलींनी कृपा केली, ज्ञानेश्वरी वाचता येऊ लागली. हा फक्त चमत्कार नाहीये, अनुभव घ्या. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. भगवंतच कृपा करतात, माऊली कृपा करतात. तुम्ही ज्याही ग्रंथावर प्रेम कराल, इतकं प्रेम करा, तो ग्रंथ आणावा, घरात असावा. फक्त पूजा घरामध्ये नाही, फक्त पूजेला ठेवून दिला असं नाही. आणि दुसरी प्रार्थना, ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही, ग्रंथाला नेहमी वस्त्रामध्ये गुंडाळायचं असतं. ग्रंथ उघडा नाही ठेवायचा. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्रंथ हातात आल्या आल्या पहिल्या ग्रंथाला मस्तकावर धारण करावं, त्याचं दर्शन करावं. कथा तर खूप ऐकल्या, पण या बेसिक गोष्टी आहेत. हा पाया आहे, हाच कच्चा आहे आपला. आणि कथेच्या मंडपात बसल्यानंतर मी काल सांगितलं, झोप येत असेल तर कुशाल झोपा, अगदी आडवं नाही व्हायचं. बसून डोळे बंद करा. तुम्ही झोपलेले दुसऱ्याला कळलं नाही पाहिजे असं झोपा. तुम्ही नाही बरं. एक व्हायोलिन वाले काका होते कथेला, त्यांना झोपच लागून जात होते. मग जे तबला वादक होते त्यांनी, आता संकीर्तन सुरू झालं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल, फक्त खालून चिमटा काढायचा. चिमटा काढला की कुठला राग आहे, काय सुरू आहे, काही देणं घेणं नाही, सुई चालू. मग मी, काका अहो हळू, ते वाजवणं विसरलो होतो बाई. नाही, इतकं नाही झोपायचं. काही काही लोकांना डोळे उघडे ठेवून झोपण्याची कला प्राप्त आहे. ती कला प्राप्त करून घ्या, निदान माझ्या कथेत कामी येईल. मनोरंजन तर होत नाही, हसवणारं काही सांगत नाही, सारखी एक भीती बसलेली असते समोर. महाराजांचं असं नाही,
आपण असं सांगावं महाराज नाराज व्हावे, दुसरं काही व्हावं, वर्षातून एक कथा होते तीही बंद होऊन जावी, ही रिस्क नाही घेऊ शकत आपण. मायबाप जबाबदारी आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा श्रीकृष्ण आहे. तुम्ही जे मागाल ते मिळेल, पण फक्त पूजा केल्यानं नाही, तो आचरणात आणल्यानंतर मिळेल. मग तो आता आचरणात कसा आणायचा? या ग्रंथामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलेली भक्ती महाराणीची कथा. हा प्रसंग काल व्हायला हवा होता, पण मला थोडी सवय आहे, थोडा विस्तार करायचा आहे मला, म्हणून महाराज या ग्रंथामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितली भक्ती. आता भक्ती म्हणजे काय मला तुम्हाला विचारायचं. बोला गिरीधर दादा, कशाला म्हणायचं भक्ती? भक्ती म्हणजे नक्की काय? तुम्ही खूप मोठ्या मोठ्या कथाकारांना साथ केलेली आहे मंडळींनी. बोला भक्ती कशाला म्हणायचं? साऊंडवाले दादा, आपण संवाद करतोय इथं. कथाकार मी नाहीये, मी काल सांगितलं. आपण संवादासाठी एकत्र आलेले आहोत. व्यवस्था आहे, मला वर बसवलंय, तुम्ही खाली बसलेले आहात, एवढंच. हाच आनंद मला दादांनी वरती तिथं छतावरती मंडपही नाही मारला, असंच खुर्ची टाकून बसवलं, सांगायला सांगितलं, मी सांगेन. एवढं करायचीच आवश्यकता नाही. बोला भक्ती कशाला म्हणायचं? काय आहे भक्ती म्हणजे काय? तुम्हाला बोलवलंय आम्ही ऋषिकेशवरून, है ना? तुम्हीच सांगायचं, तुम्ही टाळ्या वाजवायच्या, तुम्ही भजन करायचं, तुमच्यावर जबाबदारी आहे. नाही महाराज, भक्ती म्हणजे आता शास्त्रामधली ग्रंथामधली बाकीची अवघड व्याख्या जाऊ द्या, आपली व्याख्या, आपल्याला जे समजलं ते सांगा. जप करणं भक्ती आहे की नाही? कथा ऐकणं भक्ती आहे की नाही? अधूनमधून असं शिटी मारणं ह्या माईकची भक्ती आहे की नाही? कथेचं आयोजन करणं ही पण भक्तीच आहे. स्वतःचा देह स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं आणि देहाने ग्रामसेवा करणं ही भक्ती आहे की नाही? तुम्ही ग्रामगीता वाचणारी मंडळी आहात. संध्याकाळी प्रार्थना कोण कोण घेत? इथे आहेत का ते? इथे आलेत का सध्या? नाही का? बाहेर गावचे आहेत का ते? गावातलेच आहे का? मला आवर्जून दर्शन करायचंय, त्यांना बोलवा. कोण आहेत? हे बाबा का? बर बा, ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे अमुक असंच केल्यावर त्याला भक्ती म्हणतात असं नाही. प्रत्येकाची भक्तीची पद्धत वेगळी आहे महाराज, प्रत्येकाची वेगळी. कोणी नमाज करतं ती त्यांची भक्ती, कोणी चर्चमध्ये जातं ती त्यांची भक्ती, कोणी ग्रामगीता ती त्यांची भक्ती आहे. आता कोणी कथा करतं ती भक्ती आहे, आणि या सगळ्या बाकीच्या आहेत त्या भक्ती नाहीत असं म्हणणं म्हणजे अज्ञान आहे. एक आई आपल्या मुलाला संस्कार देते ही त्या स्त्रीची भक्ती आहे. पितृवचन सेवापती, ती पतीची सेवा करते ही तिची भक्ती आहे. एक पुरुष, त्याला विचारायला ताजं खाणं कधीतरी प्राप्त होत असेल, बाहेर राबतो, बाहेर कष्ट करतो, बाहेरची संकट त्याला माहिती आहे, ही त्याची भक्ती आहे. मुलांनी शिक्षण घेणं ही त्यांची भक्ती आहे. तरुणांनी आपल्या इंद्रियांना संयमित ठेवणं, निदान कथेमध्ये बसल्यावर मोबाईल न पाहणं ही त्यांची भक्ती आहे. मी टोमणे नाही मारत आहे, मी विनंती करते. ही भक्ती आहे महाराज. आणि सांगू, जी जी कर्म कराल, जी काही कृती कराल, ती सगळी श्री कृष्णार्पण वस्तू तुझ्यासाठी म्हणून आम्ही करतो हा भाव ठेवून जर कराल तर ते केलेलं प्रत्येक कर्म भक्ती होतं. भक्ती म्हणजे फक्त माळ घेऊन एकांतात जाऊन बसल्यानंतरच होते असं नाही. सर्व कर्म त्याला समर्पित करणं. घरात आम्ही भाकरी करतोय, आम्ही पोळ्या करतोय, त्यावेळी माझ्या परिवारामध्ये असलेले 4 सदस्य या रूपामध्ये भगवंत माझ्या जवळ आहे, मी सुरक्षित आहे या घरामध्ये, हा भाव ठेवून मी माझ्या देवालाच खाऊ घालते, हा भाव ठेवून जर तुम्ही स्वयंपाक करत असाल महाराज, ते स्वयंपाक करणं म्हणजे देवाला खाऊ घालणं, ती भक्ती, ती भक्तीच आहे. ज्यावेळी आपण झोपत असतो, झोपत असताना अगदी मोबाईल पाहत 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 मग तो मोबाईल डोळ्यावर आपटला की झोपला नाही. झोपत असताना
जे कथेमध्ये ऐकलं त्याचं जाऊन चिंतन करायचं. आज काय सांगितलं यातलं माझ्यासाठी मी काय आजपासून आचरणात आणू शकते याचं चिंतन करत करत झोपा. ती झोप नाही, ती समाधी आहे. ती समाधी होईल. प्रसाद भोजन करत असताना हे अन्न नाहीये, हा माझ्या भगवंताचा प्रसाद आहे असं म्हणून ग्रहण कराल. ते काही असं शिळी भाकरी असं महाराज तुम्हाला जगन्नाथ भगवंताचा प्रसाद खाल्ल्याचं पुण्य प्राप्त होईल. प्रत्येक कृती ही भगवंताला समर्पित, प्रत्येक कृती ही त्याच्यासाठी हा भाव ठेवून जे काही आपण करू ती भक्ती. भक्तीमध्ये विधी नाही पाहिली जात, भक्तीमध्ये विश्वास पाहिला जातो. आणि भक्ती म्हणजे कर्तव्य शून्यता नाही. जे काही करेल माझा देव करेल आणि मी फक्त खाटल्यावर बसून राहील नाही चालत. महाराजांनी तर आवर्जून यासाठी अनेक पदरचना केल्या. मला पूज्य महाराज राष्ट्रसंतांच्या एवढं पुरुषार्थ जागा करणारं साहित्य नाही सापडलं. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. संत पुरावे अनुभवयाचे अनुभव घ्यावे. हे ऐकाना संत पुरावे अनुभवयाचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर करावे, शांती सुखाचे आगर भरावे. आपण तरुणी दुजात रावे, तोडीला फास यमाचा यमाचा, तोडीला फास यमाचा यमाचा. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तरण्यासी भव सागर सगळा, अवघड हा षडरी पुता मेळा. तरण्यासी भव सागर सगळा, अवघड हा षडरी पुता मेळा. पार कराया या कडी काळा, पार कराया या कडी काळा. नाही तुझ्या कोणी मार्ग निराळा. निज संदेश शिवाचा शिवाचा, निज संदेश शिवाचा शिवाचा. भक्ती विना
ती भक्ती राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण राधे पंढरीनाथ भगवान की जय।
मी पाहिलं अनेक तीर्थांमधून फिरत फिरत आलेले होते. एक स्त्री दुःखी आहे, व्याकुळ आहे, सुंदर आहे, युवा अवस्थेमध्ये तरुणी आहे आणि ती दुःखी आहे. तिच्या मांडीवर दोन तरुण बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. या कथेला झाकी रूपात पण दाखवलं जातं, सहज ही कथा सांगितली जाते. पण जर भागवताच्या पहिल्या अध्यायामध्ये जर ही कथा आलेली आहे तर ही कथा भागवताचा पाया आहे. ही अशीच घेण्याची कथा नाही आहे, घाईघाईमध्ये घेण्याची कथा नाही आहे. मायबाप, नारदांनी वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरावरती हे दृश्य पाहिलं. त्या स्त्रीने नारदांना पाहिल्या पाहिल्या हाक मारली, भो भो साधो क्षणं तिष्ठ. हे साधो क्षणं तिष्ठ, मच्चिंतामपि नाशय. साधूला पाहून भक्ती महाराणी हाक मारते, माझ्या जवळ या, माझ्या चिंतेचा नाश करा. मायबाप, चिंता माणसानं करूच नाही, चिंतन करावं. चिंता चिता समान. फक्त वरचा एक अनुस्वार काढला की काय होतं? चिंता चिता समान. चिंता करणारा माणूस जिवंत असून आतून खंगत जातो, पोखरले जातं शरीर, कमजोर पडत जातो आपण. चिंता करू नये, चिंतन करावं. पण संतांच्या अभंगामध्ये चिंता केलेली आढळते. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुकोबाराय म्हणतात, मी ही चिंता करतो. पण एक सांगू, देवाची केलेली चिंता का देव भेटत नाही? का मला देवासाठी रडू येत नाही? का माझं मन शांत होत नाही? एवढ्या कथा ऐकल्या, माझ्या मनातले विकार का कमी होत नाहीत? अशी केलेली चिंता ही चिंता नाहीये, हे चिंतन आहे. परमार्थासाठी केलेली चिंता सुद्धा चिंतन असते आणि संसाराचं केलेलं चिंतन सुद्धा ही चिंताच आहे. मायबाप, भक्ती माता संतांच्या पुढे आपली चिंता, आपलं दुःख व्यक्त करते. माणसानं आपलं दुःख जगाला सांगत बसू नये. आपलं दुःख सांगावं आपल्या सद्गुरूंना, आपल्या देवाला. दुसऱ्यांना आपलं दुःख सांगू नये. बोलायचंच असेल देवाबरोबर, संतांच्या समोर रडावं, पण देवाच्या समोर, आपल्या गुरूंच्या समोर, गुरूंच्या समाधीच्या समोर तिथं जाऊन व्यक्त करावं, माझी ही चिंता. दुसऱ्यांना नाही सांगावं. दुसऱ्यांच्या पुढे आपलं दुःख सांगून आपण जर रडू लागलो ना, त्याचा परिणाम एक होतो महाराज. माणसं आपल्या सोबत रडू पण लागतात, पण आपल्या माघारी आपल्या दुःखाचं हसं होतं. हसून हसून इतरांना सांगितलं जातं. त्यामुळं महिलांना आपल्याला सवय आहे आपलं दुःख कोणाच्या तरी पुढे व्यक्त करण्याची. रडावं, खूप रडा, मनसोक्त रडा. मी असं नाही म्हणणार की रडूच नाही, मोकळे व्हा, पण गुरूंच्या समोर, संतांच्या समोर. महर्षी, एक क्षणभर थांबा. तुमची क्षणाची संगती सुद्धा जन्मोजन्माच्या दुःखापासून मुक्त करते. जवळ गेले नारद, विचारलं, माता आपण कोण आहात? आपला परिचय काय आहे? भक्ती महाराणीच्या आजूबाजूला काही स्त्रिया होत्या, त्या त्यांची सेवा करत होत्या. विचारतात, या स्त्रिया कोण आहेत? हे जे तुमच्या मांडीवर जी दोन मुलं झोपलेली आहेत, हे जे तरुण आहेत, हे नक्की कोण आहेत? भक्ती माता परिचय देते. तुम्ही भक्तीचे आचार्य आहात. तुम्ही तर मला प्राण दिलेला आहे. महर्षी, मी भक्ती. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, महाराष्ट्रामध्ये मी वाढले, कर्नाटकामध्ये माझी खूप जोपासना झाली, गुजरात मध्ये आल्यानंतर मी परिपक्व अवस्थेला प्राप्त झाले. इथं मी थोडासा शब्द बदलतीये. कथाव्यास बरेच असा अर्थ सांगतात की गुजरात मध्ये गेल्यानंतर भक्ती म्हातारी झाली. म्हातारी याचा अर्थ परिपक्व अवस्थेमध्ये आली.
वृंदावनामध्ये मी आले, मी तरुण झाले, मी प्रसन्न झाले, पण ही जी माझी दोन मुलं आहेत ना, एकाचं नाव आहे ज्ञान, एकाचं नाव आहे वैराग्य, हे मात्र इथे आल्यानंतर बेशुद्ध स्थितीमध्ये आहेत. काय असं कारण घडलं? वृंदावनामध्ये असं का व्हावं? अनेक कारणे याची सांगितली जातात, थोडा वेळेचा अभाव आहे, पण तरीही बऱ्याचदा असं होतं, आपण खूप भक्ती करतो, भक्तीच्या नावाखाली आपण जप करतो, आपण उपवास करतो, 16 सोमवारचं व्रत, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, आपण खूप काही करतो, पण या सगळ्या करण्यामागचा हेतू का करावं? याला ज्ञान म्हणतात, बुद्धीचा उपयोग त्या ठिकाणी करणं, हे असल्याशिवाय ती भक्ती अपूर्ण आहे. आणि बऱ्याचदा आपण सगळं काही करत असतो, पण करत असताना मला हे केल्यानंतर हे पाहिजे, हा आपल्या मनात भाव असतो. पंढरपूरच्या मी वाऱ्या करेन, मी अजनसऱ्याच्या वाऱ्या करेन. बरेच लोक अजनसऱ्याची वारी करतात, आपली कथा झालेली आहे, तिथे परिचय आहे त्या स्थानाचा. वारी तर करतात, पण वारी करताना भाव हा आहे की अमुक माझं कर्ज फिटावं, माझ्या घरात शांती यावी, मुलगा नाही मुलगा व्हावा, या सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि बऱ्याचदा भक्ती करताना माणूस पाखंड करायला लागतो. कोणत्या प्रकारचं पाखंड? भक्तीमध्ये फक्त वस्त्र बदललं जाईल, तिलक बदलला जाईल, कोणी असा तिलक लावेल, कोणी उभा लावेल, कोणी त्रिपुंड, कोणी ऊर्ध्वपुंड, कोणी वस्त्र बदलत राहील, पण आंतरिक अवस्था आहे तशी. आणि बऱ्याचदा असं होतं, आता इथे कोणी कथाव्यास आले आणि ते सहज साध्या वस्त्रामध्ये असतील, तुम्ही त्यांचं दर्शन करणार, भले ते आतून योग्य अधिकारी असतील, पण ते जर शुभ्र वस्त्रामध्ये किंवा या अमुक वस्त्रामध्ये जर आले तर आपोआप हात जोडले जातील की नाही, महाराज तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात. मग बऱ्याचदा असं झालं की फक्त आपण वस्त्रापुरते मर्यादित राहिलो, ज्ञान वैराग्य बेहोश झाले, बेशुद्ध झाले, भक्ती तरुण झाली, वैराग्याला महत्वच दिलं गेलं नाही. वैराग्याच्या नावाखाली वैताग सुरू झाला. थोडं काही घरात झालं की मी चाललो पंढरपूरला, त्याला वैताग म्हणतात, वैराग्य नाही. आणि ज्ञान आणि भक्ती शिवाय असलेलं वैराग्य कुठेतरी गांजा ओढत एखाद्या शंकराच्या मंदिरामध्ये बसतं. भक्ती आणि वैराग्याच्या शिवाय फक्त ज्ञान असेल तर मला अमुक ग्रंथ पाठ आहे, तुला काही येतं, ज्ञानाचा अहंकार येऊ लागतो. हे तिघेही पाहिजे आपल्या जीवनामध्ये महाराज, हे तिघेही हवे, हे तिघेही हवे. भक्ती प्रेमावीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीणा ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा,
प्रेम सुख देई 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 प्रेम सुख भक्ती असावी, प्रेमयुक्त असावी. भक्तीच्या शिवाय जर फक्त ज्ञान असेल तर ग्रंथ पाठ होतील, पण त्या ग्रंथ पाठांतरणाचा अहंकार येईल. पहा मायबाप, विद्वत्ता असावी व्यक्तीच्या जवळ, पण त्या विद्वत्तेचा उद्देश जर भगवंत नसतील तर ती विद्वत्ता इतर सर्वांना कमी लेखायला लागते. माणसाकडे असलेल्या प्रत्येक ज्ञानाचा, कलेचा, विद्येचा मुख्य गंतव्य स्थान, जी मंजिल, याचा सगळ्यांचा उपयोग झाला पाहिजे त्यांच्या सेवेसाठी. आवाज आहे, गायन आहे, सुंदर आहे, पण त्या गायनाचा उपयोग फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी होत असेल, महाराज, त्या व्यक्तीला स्टेज मिळेल, आदर मिळेल, सन्मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, पैसा मिळेल, पण जर एकदा का होईना त्या व्यक्तीला कुठेतरी या गोष्टीचा विसर पडायला सुरुवात झाला, बोलविता धनी वेगळाची, आवाज जातो महाराज, आवाज जातो. मी कित्येक गायकांचं पाहिलं, भगवंत काढून घेतात ती कला. सरस्वतीच्या विसर पडल्यानंतर वादन आहे. कथेचं सांगते मी. कथाकाराला जर असं वाटू लागलं मी खूप ज्ञानी आणि हे सगळे बसलेले अज्ञानी आहे, त्यांना काही अक्कल नाही, समजत नाही. महाराज व्यासपीठावर बसल्या बसल्या वाणी शांत होऊन जाते, सुचतच नाही बोलायचं. किती लिहून समोर आणून, किती पाठ करून येऊ, सुचत नाही. हे सुचत. ग्रंथ शाप देतात, ग्रंथ शाप देतात. कलाकारांना असं ज्यावेळी वाटायला लागतं, माझी कला, याचा मी प्रतिष्ठेचा विरोध करत नाही, पैशाचा विरोध करत नाही. जग राहाटी आहे, आपले सर्व प्रवास खर्च, आपला परिवार, आपलं शिक्षण, हे सगळं पैशावर चालू आहे. मी समजू शकते, घ्यावं लागतं, मजबुरी आहे, आम्हालाही घ्यावं लागतं, आपल्यालाही घ्यावं लागतं. पण ज्या वेळी फक्त पैसा हा हेतू राहतो, आणखी सोपं उदाहरण करून सांगू आपल्याला. 2 कथा आपल्या समोर आलेल्या आहेत. एका कथेचा आधी आपल्याला फोन आलेला आहे, त्या लोकांना आपण तारीख दिली, आपण हो म्हणून सांगितलं, तेवढ्यात दुसरा आपल्याला फोन आला, यापेक्षा तिकडे जास्त मिळत असेल, आणि आपण इकडं काहीतरी निमित्त सांगून या कथेला नकार दिला. कथाकार असो, कलाकार असो, महाराज व्यासपीठ शाप देतो, शाप देतो. तो तिकडं जेवढा जास्त मिळालेला पैसा आहे ना, तुमचा कसा कुठून निघून जाईल हे कळूच देत नाही. आणि जेवढा आला तेवढा जात नाही, किती पटीनं जाईल याचा भरोसा नाही. हे सगळ्यांना लागू होतं, सगळ्यांना लागू होतं, आयोजकांपासून कथाकारापर्यंत. एकांना फोन केला, तारीख घेतली, सगळं फिक्स केलं, त्यांनी दुसरीकडे नाही म्हणून सांगितलं, आणि इकडं त्या आधीच कोणीतरी येऊन काहीतरी करून गेलं. महाराज नुकसान होतं. या गोष्टी खूप सांभाळण्याच्या आहेत. हे पथ्य आहे, हे पथ्य आहे, खूप सांभाळा. आपल्याला कोणाचे शाप लागायला नको, देवाचे संतांचे तर मुळीच नको. महाराज संत शाप देत नाही, देव शाप देत नाही, पण प्रकृती शांत बसत नाही. आपल्याकडून घडलेला छोटासा अपराध आपल्याला या मार्गापासून बाजूला करून कित्येक गायक पिल्याशिवाय गायन करू शकत नाही. हा शाप आहे, हा शाप आहे. कोणाची आलोचना नाही, हीच कथाकारांची स्थिती आहे. जोपर्यंत आपल्याला हे सगळं समजत नाही, यालाच म्हणतात ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? जोपर्यंत या गोष्टीची जाणीव होत नाही, महाराज अमुक एवढंच दिल्याशिवाय मी येऊ शकत नाही, हे जेव्हा वाणीतून निघायला सुरुवात होतं. कोरोनामध्ये काय हाल झालं कलाकारांचं, कथाकारांचं. शाप लागतो महाराज, शाप लागतो. ही रोगराई अशीच पसरत नाही, कित्येकांचे शाप एकत्र येतात आणि मोठी घटना तयार होते. आणि
अनेक वेळा एका व्यक्तीचं पाप पूर्ण समाजाला भोगावं लागतं. एका देशाने अपराध केला, पूर्ण जगाला भोगावा लागला ना कोरोना. या गोष्टी खूप सावध होण्याच्या आहेत, खूप सावध होण्याच्या आहेत. मायबाप, ते ज्ञान वैराग्य कलियुगामध्ये बेहोश झाले. नारदजी जवळ जाऊन ज्ञान वैराग्याला उठवायचा प्रयत्न करतात. देऊ, नारद भक्तीचे आचार्य आहेत, त्यांच्याकडून ज्ञान वैराग्य जागे होत नव्हते. पुन्हा पुन्हा जाग करायला जाऊन, सावध करायला जाऊन ते थोडेसे डोळे उघडायचे, पुन्हा बेहोश व्हायचे. आता कलियुगामध्ये तर प्रत्यक्ष नारदजी येणार नाहीये, मग आता ज्ञान वैराग्याचं काय? वैराग्याच्या नावाखाली देखावा, ज्ञानाच्या नावाखाली देखावा, हे सगळं सुरू झालं. भक्ती महाराणी रडते आणि ती म्हणते मला काहीतरी उपाय सांगा. आणि त्यावेळी भक्ती महाराणीला वचन देतात नारदजी, काळजी करू नको माता, मी प्रयत्न करतो. गीतेचे श्लोक म्हणले, वेदांमधल्या ऋचा म्हटल्या, थोडे थोडे जागे व्हायचे पुन्हा बेहोश स्थितीमध्ये. तेवढ्यात आकाशवाणी होते, देवर्षी श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ करा, क्षमा करा, सनकादिकांकडे जा, ही आकाशवाणी आहे. तिथे गेल्यानंतर मग सनकादिक उपाय सुचवतात. काळजी करू नका, आपण भागवताचा अनुष्ठान करू. आणि भागवताचा अनुष्ठान केलं महाराज. भक्ती ज्ञान वैराग्य तिघेही तरुण अवस्थेला प्राप्त झाले, नृत्य करू लागले. मग आता नारदांनी पुन्हा प्रश्न केला, या भागवत ग्रंथाने कोणाकोणाचा उद्धार होतो? तेव्हा सनकादिक सांगतात, अरे मनुष्याचा होईल यात काय विशेष आहे? पुण्य करणारे आहेत यांचा होईल यात काय विशेष आहे? जे पापी आहेत त्यांचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. आणि यानंतर आलेली आहे गोकर्णांची कथा. याही कथेचा आपण संक्षिप्त मध्ये चिंतन करूया. मग सांगितलं, पिशाच जरी असेल त्याचाही उद्धार ही कथा करू शकते. मरण्याची, भूत होण्याची, पिशाच होण्याची वाट का पाहावे महाराज? आधीच का कथेचा आनंद घेऊ नये? का मृत्यूची वाट पाहावी? गेल्यानंतर कोण स्वर्गात गेलं, नरकात गेलं हे आपल्याला माहिती नाही. लिहावं लागतं भूवैकुंठवासी. माझ्या नावापुढे लिहिलं होतं दादा, असं लिहिलं होतं वैकुंठवासी. जिवंत आहे म्हटलं, हे असं कसं काय केलं? म्हटलं हरिभक्त परायण लावायचं नाही, कथाकार लावायचं नाही. मग आता काय लावू? काहीतरी लावावं लागेल. मग वैकुंठवासी अयोध्या माई गजब. ज्यावेळी माझ्याकडे पत्रिका आली, म्हटलं दादा दुसरं काही सुचलंच नाही का रे? मग त्यांनी काय बदल केला असेल? त्यावेळी मी पंढरपूरला राहत होते. मग त्या वैकुंठवासीच्या पुढे त्यांनी भू केला, मग झालं भू वैकुंठवासी. पत्रिका बॅनर बनवत असताना थोडा विचार करायचा. सगळं मी सांगितलेलंच आहे. यावेळी त्यांना एवढा त्रास कोणी कथाकाराने आजपर्यंत दिला नसेल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. राम, चला गोकर्ण उपाख्यान अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये, त्यानंतर तुम्ही मोकळे. पण खरं सांगू का, रात्र झोपावं, झोपणं शरीरासाठी आवश्यक आहे. पण ज्यावेळी कथा अनुष्ठान सुरू असतं त्यावेळी रात्रीची वेळ जी असते ही साधनेसाठी जास्त चांगली असते. करून बघा, सगळीकडं शांतता असते. एकच करायचं, झोपून जायचं. फक्त सरळ झोपायचं, एका कुशीवर नाही व्हायचं, शांत झोपायचं. आणि झोपून श्वास आतमध्ये घेत असताना रा आणि सोडताना म, श्वासासोबत फक्त राम 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 श्वासासोबत म्हणत राहायचं. तुम्ही अनुभव घ्याल, ज्यावेळी सकाळी तुम्ही उठता त्यावेळी आपोआप तो राम राम सुरू राहतो, तुम्हाला जाणीव होईल याची. आणि समजा आपण झोपलेले आहोत, असेच आपला राम राम सुरू आहे, त्यामध्येच आपल्याला आलं बोलावणं. दुसऱ्यांनी राम भजो भाई राम म्हणण्याची काय गरज आहे? आपणच म्हणून घेतलं ना. आपण एकदा गेल्यानंतर आपल्या नावाने मोठं भजन केलं काय, आपल्या मुखामध्ये तुळशीचं पान घातलं काय, किंवा कडुलिंबाची पानं घातली काय, काही फरक नाही. गेल्यानंतर काय, जिवंत आहे तोपर्यंत. मायबाप, पण ही कथा गेलेल्यांचाही उद्धार कसा करते याचं चिंतन आहे. गोकर्ण उपाख्यान सनकादिक सांगतात.
आत्मदेव नावाचे एक ब्राह्मण आहेत. त्यांची पत्नी, काय नाव आहे? 10 वर्ष कथा ऐकली, सांगा. आत्मदेवांच्या पत्नीचं नाव पहिल्याच दिवशी ही कथा येते, मी विसरले. बोला, आहे लक्षात दादा? धुंदुली. छान. धुंदुली शब्दाचा अर्थ होतो दृष्ट बुद्धी. ठीक आहे, दुष्ट बुद्धी. आणखी एक अर्थ होतो, मला सांगा, ज्यावेळी आपल्याला डोळ्याच्या समोर वस्तू असते पण थोडस ब्लर दिसायला लागतं, त्यावेळी आपण हिंदी मध्ये एक शब्द वापरतो, मुझे धुंधला दिख रहा है. मुझे धुंधला दिख रहा है, मैं स्पष्ट नहीं देख पा रही हूं. धुंदुली म्हणजे तिच्या समोर सगळं सत्य असताना तिला नेहमी धुंदलं दिसायचं, तिला अस्पष्ट दिसायचं, तिची बुद्धी दुष्ट होती, खूप कर्कशा. घरातली बाई कशी असावी याचं सुद्धा शिक्षण द्यावं संतांनी. संतांचं तर आपण खूप पूजन करतो, पण घरातल्या लोकांवर सारखं नागिन बनून बसलेले असतो, जे येईल त्याला दोष नाही. सावध राहा, सगळ्यांना प्रेमाने व्यवहार. पण ती धुंदुली कर्कशा होती आणि संतान नाहीये. आत्मदेवांच्याकडे सरस्वती पण होती, लक्ष्मी पण होती, पण पुढे वारसा चालवणारी संतान नव्हती. लोकांनी वाईट वाईट बोलावं, नको नको ते बोलावं, प्रत्येकाने हिणवावं, तिला पण त्रास व्हायचा. तिचा स्वभाव खूप वर्णन केलाय भागवतामध्ये, भागवत रहस्य ग्रंथामध्ये. त्याचा विस्तार मी पुतनेच्या कथेमध्ये करेल, आता नाही. मायबाप आत्मदेव, नाव तर आत्मदेव आहे आणि निघाले आत्महत्या करण्याकरता. त्याने केलेलं आहे, याच्या बरोबर काहीही करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. यानं करावं फक्त भजन, पण संसारही असा करावा की तो संसार म्हणून न करता भगवंतानं दिलेली जबाबदारी म्हणून करावा, ते भजन होईल. पण याच्या बरोबर दुसरे खेळ खेळण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. आत्महत्या करण्याचा तर मुळीच नाही. मायबाप, कितीही मोठं जीवनामध्ये संकट येवो, कितीही मोठं संकट येवो, त्याचा उपाय, ते संकट येण्याच्या आधी समाधान तयार असतं, समस्या येण्याच्या आधी समाधान तयार असतं, फक्त वाट पाहावी लागते. त्याचा उपाय आत्महत्या हा मुळीच नाहीये. काहीही हो, मी खूप प्रेम करत होतो, माझ्या परिवारानं माझी साथ दिली नाही, केली आत्महत्या. कर्ज झालं, केली आत्महत्या. माझं मन माझं साथ देत नाही, केली आत्महत्या. अमुक अमुक व्यक्तीवर प्रेम करत होतो, तिने धोकाच दिला, केली आत्महत्या. अरे एवढं जीवन, अनमोल जीवन असं असं घालवण्यासाठी, कोणासाठी तरी? अशा धोका देणाऱ्यावर प्रेम केलं ही तुमची चूक आहे. पण ठीक आहे, एकदा झाली, दोनदा झाली, किती वेळा व्हावी? आत्महत्या हा उपाय नाही. पण नाव आत्मदेव, आत्महत्या करण्यासाठी वनामध्ये जातात. भगवंत विचार करतात, माझा भक्त आहे, तळमळीने आजपर्यंत परमार्थ केला, फक्त समाज थोडस काही बोलतोय म्हणून याच्या मनामध्ये संततीची इच्छा निर्माण झाली आणि याने आत्महत्या करण्याचा विचार केला. ज्या ज्या वेळी भक्ताच्या जीवनामध्ये अशी घटना तयार होते, त्यावेळी भगवंत एखाद्या साधूचं रूप घेऊन त्या भक्ताच्या जीवनामध्ये जातात. भगवंत असेच, ते संत ज्यावेळी तुमच्या जीवनात असं वातावरण तयार होईल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकदा का होईना अशी एक परिस्थिती तयार झालेली असते महाराज, की त्यावेळी आपल्याला फक्त अंधार दिसत असतो. त्यावेळी वाटतं की आता एकच उपाय आहे, आत्महत्या. आणि जर त्यावेळी तुमच्या जीवनामध्ये कोणी संत आले, त्या संतांना संत समजू नका, ते साक्षात भगवंत. त्यावेळी संत नाही, त्यावेळी भगवंतच त्या साधूच्या रूपामध्ये आपल्या जीवनात आलेले असतात. संत आले, आत्मदेवा काय झालं बाळा, कशासाठी दुःख? मला संतती नाही. जवळ गेले महाराज, डोक्यावरून हात फिरवला, बाळा यासाठी रडावं? ज्यांना मुलं आहेत ते सुखी आहेत का याचा विचार कर. तू तर अभ्यासू आहेस. नाही देवा, मला संतती पाहिजे. संतांनी खूप विचार केला, प्रारब्ध पाहिलं. अरे याच काय, येणाऱ्या पुढच्या 7 जन्मामध्ये सुद्धा याला संतती होणार नाही, असं याचं प्रारब्ध आहे.
पण आता जर मी याची साथ सोडली तर हा जीव आत्महत्या करेल. संत विचार करतात आता याचं प्रारब्ध बदलावं लागेल. महाराज, साधू मध्ये खूप सामर्थ्य आहे. साधू जीवाचं प्रारब्ध बदलू शकतात. मस्तकावर हात फिरवला. काळजी करू नको बाळा, मी एक फळ तुला देतो. हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल. तिला सांग, काही नियम पालन करायला सांग आणि तुला संतती होईल. काळजी करू नको. आता आत्महत्या करायला निघालेला साधूने प्रसाद दिला. ज्यावेळी संत प्रसाद देतात त्यावेळी त्या प्रसादाची किंमत केली पाहिजे, त्याचं महत्व समजलं पाहिजे. त्या प्रसादाचा जर अपमान झाला तर काय भोगावं लागेल सांगता येत नाही. खूप लक्षपूर्वक श्रवण करा. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी स्थिती आज नाही उद्या येणार आहे, येऊन गेली असेल, पुढे येणार नाही याची शाश्वती नाही आहे, येऊ शकते. महाराज घरी आले, पत्नीच्या हातामध्ये फळ दिलं, पण साधूचा प्रसाद महत्व समजलं नाही. तिच्या बहिणीने येऊन तिची बुद्धी बिघडवली, संगत बिघडली, प्रसादाचं महत्व समजलं नाही. गुरूंनी प्रसाद दिला, तो प्रसाद सांभाळण्यासाठी पुन्हा योग्य संगतीमध्ये राहावं लागतं. त्यावेळी जर चुकीची संगत झाली तर तो मिळालेला प्रसाद महाराज सांडी विखुरी जातं, ते वाया जातं. पण नाही, पुढे आणखी कथा आहे, खूप विस्तार आहे या कथेचा. साधूचा प्रसाद वाया कसा जाईल? संत प्रसाद वाया कसा जाईल, व्यर्थ कसा जाईल? मग काय झालं? तिने ते फळ घेतलं पण स्वतः खाल्लं नाही. तिनं ते गाईला खाऊ घातलं आणि स्वतः फक्त नाटक करायला लागली. आता गरोदर स्त्रीचं नाटक करता येऊ शकतं. वांझेसी डोहाळी कैसे होती? वांजबाईला डोहाळे होतील का? नाही होणार. ती सगळं नाटक करायला लागली. पतीला फसवलं, साधूच्या प्रसादाचा अपमान झाला, पतीला फसवलं, बहिणीला झालेलं लेकरू इकडं तिने आणून दिलं आणि आत्मदेवांना सांगत राहिले हे आपलं बाळ आहे. नव्हतंच. आणि पुढे घटना अशी घडते, आत्मदेव धुंदुलीचं बाळ म्हणून, तिचं लेकरू म्हणून त्या मुलाचं नाव ठेवतात धुंदुकारी. आणि ते फळ इकडे गाईला खाऊ घालण्यात आलं आणि इकडे गाईला पण एक संतती प्राप्त झाली, साधूचा प्रसाद प्राप्त झाला आणि त्या गाईला जे बाळ झालं त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण. त्याचे कर्ण, त्याचे कान गोमातेसारखे होते, इतर देह मनुष्याचा होता. आता दोघांमध्ये तुलनात्मक पहा. एक आहे धुंदुकारी, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणीचा हा साधू अपराध करतो, लहानपणीचा हा जीव हत्या करतो. आणि गोकर्ण लहानपणी मातीची पिंड बनवावी, शिवलिंग बनवावं, त्याच्या पुढे दगडच ठेवावे, पण फुलं समर्पित करतोय असे छोटे छोटे खडे समर्पित करावे. वनामध्ये जावं, तिथल्या झाडाखाली जाऊन ध्यानाला बसावं, लहान मुलांना एकत्र करावं, संकीर्तन करावं. दोन मुलं आहेत, एक आहे साधूचा प्रसाद आणि एक आहे संग दोषातून निर्माण झालेला. परिणाम असा झाला, धुंदुकारी आणि गोकर्ण दोघेही तरुण झाले. पहा आता, खूप लक्षपूर्वक ऐका तरुणांनो कथा. दोघेही तरुण झाले. गोकर्ण आहेत ते भजनामध्ये लागले आणि धुंदुकारी जो आहे हा एक नाही, दोन नाही, 5 स्त्रियांच्या मागे लागला. त्या 5 स्त्रिया म्हणजे दुसरं कोणी नाहीये महाराज. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आपल्यातलेच 5 विकार. या विकारांच्या तो अधीन गेला. युवावस्था, तारुण्य हे कोणत्या ना कोणत्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये पाहिजे. आपण युवा अवस्थेमध्ये जर एकटे एकटे राहत असू तर तो एकांत आपला कधी आपल्याला बिघडवेल, कधी वाम मार्गाला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. महाराज एकांतामध्ये हा 5 स्त्रियांच्या सानिध्यामध्ये गेला आणि दुर्बुद्धी, व्यसन करू लागला, व्याभिचार करू लागला. शरीर पूर्णपणे पोखरलं गेलं, बुद्धी राहिली नाही. कामाने सर्वनाश केला त्याच्या जीवनाचा. आता हा आईच्या अंगावर जातो मारण्यासाठी, वडिलांच्या अंगावर जातो, धावून जातो
आईने तर आत्महत्या केली. आता आत्मदेवांच्या पुढे पुन्हा प्रसंग निर्माण झाला. आता पुन्हा आत्महत्या करायची. पहा, साधूने दिलं, प्रारब्धामध्ये बदल घडवला. आधी तर म्हणाले होते की बाळा काय ठेवलं या सगळ्या गोष्टींमध्ये, ऐकलं नाही, साधूंचं ऐकलं नाही. आता मुलगा अंगावर येतो मारण्यासाठी, आईचं मंगळसूत्र हिरावून घेतलं होतं, चोरी करू लागला. आत्मदेव आता पुन्हा दुःखी झाले. आता पुन्हा म्हणतात मला आत्महत्या करायची. आणि गोकर्ण महापुरुष गोकर्ण जवळ गेले. बाबा, मुलगा होण्याच्या आधी ही आत्महत्याच करायची होती, मुलगा का होत नाही यासाठी. मुलगा झाला, मुलगा तरुण झाला, आता मुलगा अपमान करतो म्हणून पुन्हा आत्महत्याच करायची, दुसरा उपाय सुचत नाही तुम्हाला. मग आत्मदेवांनी विचारलं तुम्ही उपाय सांगा. आणि त्यावेळी गोकर्ण जो उपाय सांगतात, भागवताचा हा पाया आहे महाराज. भागवतामध्ये एक गीता आहे, तशा भागवतात अनेक गीता, पण सुरुवातीलाच भागवतात जी गीता आहे त्या गीतेचं नाव आहे गोकर्ण गीता. 2च श्लोकाची गीता. खूप सुंदर वर्णन करतात गोकर्ण. पिताजी, लक्षपूर्वक श्रवण करा. आता आत्महत्या नका करू. देहे स्थिमास रुधिरे भीमतीं त्यजध्वम् छाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठम् वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः. पिताजी, हा देह नश्वर आहे. जाया सुता दिशू सदा, माझी पत्नी, माझा मुलगा यांनी मला त्रास दिला, ती अशी होती, हे सगळं म्हणणं सोडून द्या. आता तुम्ही वानप्रस्थ आश्रमाला लागा. 50च्या पुढे जे आकडे सुरू होतात ना, 51, 52, 55, 57, 58, हे सगळे वनाचा संकेत करतात की 50च्या नंतर आता घरात राहून सुद्धा वनामध्ये राहतोय हा भाव ठेवून राहावं लागतं. मायबाप, आपल्या घरामध्ये माझी प्रार्थना आहे, आपलं गाव चांगलं आहे, तुम्ही सगळे माझ्यासाठी आदरणीय आहात. तुमची मुलगी तुम्हाला एक विनंती करते असं समजू नये का, उपदेश म्हणून नाही. कधी ना कधी आपण पण म्हातारे होणार आहोत, बरोबर आहे ना. आपल्या घरामध्ये जर 50च्या पुढची मंडळी असतील ना, त्यांचं मन सांभाळा, त्यांचं मन सांभाळा, त्यांचा आत्म्याचा शाप घेऊ नका महाराज. एक वेळ आम्हाला आदर नका देऊ. मी प्रत्येक गावात विनंती करते, नका आदर देऊ. आम्ही 4 दिवसाचे पाहुणे, काय तुमचा आदर घेऊन करणार काय. एक वेळ आम्हाला भोजन नाही दिलं चालेल, पण घरामध्ये अशी मंडळी असतील तर त्यांना सांभाळा, खूप सांभाळा. इथं मला अनुभव खूप चांगला आलेला आहे, म्हणजे वाईट अर्थाने नाही बोलत आहे, मी चांगल्या अर्थाने सांगते की इथे मला खूप चांगलं पाहायला मिळालं, चांगलं दृश्य पाहायला मिळालं. एकमेकांच्या प्रती आदरपूर्वक व्यवहार आहे. पण मी बऱ्याच ठिकाणी असं पाहते की आम्हाला पंचपक्वान्न खायला मिळतात आणि त्याच घरातली आई असते, आजोबा असतात, त्यांना कोणी ताटही वाढत नाही. मी इथपर्यंत अनुभव घेतलाय की मी जेवायला बसले, तेवढ्यात मला आवाज आला. पहिला दिवस होता मी कथेला त्या ठिकाणी पोहोचलेले, आणि आवाज आला. म्हटलं ताई कुठून आवाज येतोय. नाही बाई, तुम्ही टीव्हीचा आवाज वाढवला त्यांनी. मग नंतर मी घरातल्या छोट्या बाळाला विचारलं, बाळा कसला आवाज होता रे. त्याने रडत रडत सांगितलं, आमची आजी आहे ना, तिला बांधून ठेवलं, बाहेरून कुलूप लावलेलं आहे आणि त्या आजीला खिडकीतून ब्रेडचे तुकडे असे फेकतात, जसे कुत्र्याला फेकतात तसे, आणि इकडे पंचपक्वान्न आम्हाला खाऊ घालणं सुरू आहे. महाराज, हा कोणता परमार्थ आहे, हा कोणता परमार्थ आहे, ही कोणती सेवा, याला साधू सेवा म्हणतात. खूप
सावध व्हा, खूप सावध व्हा. गरज नाही आपल्याला दुसऱ्या मूर्तींची, गरज नाही दुसऱ्या पूजांची, पण आपल्या घरातली ही व्यक्ती जर दुःखी असेल तर मग नंतर तुम्हाला ब्राह्मण सांगतात तुम्हाला पितृदोष आहे. कसा निर्माण झाला पितृदोष? पितृ गेल्यानंतर त्यांना कावळ्याला खाऊ घालत बसणार आहे आपण. जे जिवंत आहेत त्यांना सांभाळा, त्यांना सांभाळा. कारण कधी ना कधी आपण म्हातारे होणार आहोत. आज आपण त्या व्यक्तीला एक शब्द बोलू, उद्या 1000 पटीनं आपल्याला ते मिळणार आहे. आपल्याला सहन होणार नाही. ती माणसं, जुनी माणसं आहेत, ती सहनशील आहेत महाराज, ती सहन करतात. आपल्याला सहन होणार नाही. माझे कपडे धुवायचे नसले तरी बाई द्या तुमचे कपडे आम्ही धुतो. आणि घरातली आई, तिला उठता बसता येत नाही, तिचे कपडे धुवायला तयार नाही. सांभाळा. इतर कथाकारांना, कीर्तनकारांना, महाराज मंडळींना तुम्ही खूप काही कराल. या मंडळींना स्पष्ट बोलू, यांना सगळीकडे मिळतंय, त्यांना कशाची कमी नाहीये. पण त्या घरातल्या माई बापांनी काय करायचं? ज्याही वेळी आपल्या मुखातून त्यांना वाईट शब्द जाईल त्यावेळी पटकन सावध व्हावा आणि विचार करावा, या ठिकाणी मी आहे आणि माझा मुलगा मला हे बोलतो. तुम्ही सहन नाही करू शकणार, एकांतात रडाल. नंतर आई वडील गेल्यानंतर रडत बसायचं, आम्ही त्यांच्या बरोबर हे केलं, आम्ही माझ्या सासू सासऱ्यांबरोबर मी हे केलं, मी माझ्या आई वडिलांसोबत हे केलं. नाही. आज हा देह स्वस्थ आहे, हा पुढच्या क्षणी स्वस्थ असेल की नाही सांगता येत नाही. माझ्या शरीराने 2 वेळा लकव्याचा अनुभव घेतलेला आहे. आज हे चालतं बोलतं शरीर आहे, हे असंच राहणार आहे का? एखादा रोग जडेल आणि त्यावेळी सेवा करायला कोणीच नसेल आणि तुम्ही विचार कराल, अरे मी असं केलं होतं माझ्या वडिलांच्या सोबत, मी असं केलं होतं माझ्या सासूच्या सोबत. पुन्हा रडण्याची वेळ येऊ नये असं जर वाटत असेल तर याच क्षणी सावध व्हा महाराज, सावध व्हा. त्या लोकांना नाराज नका करू. धुंदुकारी अंगावर जातो. आत्मदेवांना आता गोकर्ण पुन्हा सावध करतात, बाबा आता रडू नका, आता एक काम करा, हे सगळं नश्वर आहे असं समजा आणि भजनी लागा. जा. धर्मं भजस्व सततं त्यज लोक धर्मा, सेवस्व साधु पुरुषां जहि काम तृष्णा, अन्यस्य दोष गुण चिंतन माशु मुक्त्वा, सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. बाबा आता कोणाचे गुणही पाहू नका, कोणाचे दोषही पाहू नका आणि तुम्ही आता एकांतामध्ये जा, सेवा करा, कथा श्रवण करा आणि वैराग्य धारण करा. सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम. आणि कथेच्या रसामध्ये स्वतःला प्रवाहित करून द्या, डुबून जा. आत्मदेवांनी ते चिंतन ऐकलं. आत्मदेव वनामध्ये निघून गेले, गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेले आणि आता बस एकटा उरला होता तो धुंदुकारी. वडिलांना आत्महत्या करण्याचा विचार निर्माण करून दिला. आई तर आत्महत्या केली आईने. ज्याने जिवंतपणी आई वडिलांना एवढा त्रास दिलाय त्याचा मृत्यू चांगला होईल का? त्याचं मरण कसं होईल? मी काल पण सांगितलं, आपल्या मृत्यूवरून लक्षात येतं आपण जिवंतपणी काय काय केलं, आपण जीवन कसं जगलं. संतांना कुणाला कॅन्सर झाला, संतांना काही त्रास झाला, ती लीला असते महाराज. पण आपण सर्वसाधारण मनुष्य, आपलं मरण जर अशा दिशेनं आपल्याला नेत असेल तर सावध व्हा. शेवट आपला असा दिशेनं होत असेल, सावध व्हा नक्कीच. आणि माणसाला मरत असताना, बिछाण्यावर पडलेले असताना माणसाला केलेली पाप आठवायला सुरुवात होते. यमराज असेच नेत नाही, तू काय काय केलंय हे समोर दिसतं. जसं पिक्चर दिसतो ना आपल्याला पडद्यावरती, आपण टीव्ही वरती जसं काही सीन पाहतो, आपण बालपणापासून आतापर्यंत काय काय अपराध केलेले, कोणत्या चुका केल्या, कोणामुळं कोणाला आपण दुखवलं, हे सगळं डोळ्यापुढं दिसायला लागतं. माणूस घाबरतो. कथाच घेऊ आपण, थोडासा वेळ कमी आहे. आणि मग काय झालं?
हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण राधे कृष्ण 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 गोपाल कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण हरे कृष्ण कृष्ण भगवान असं देवा ज्यावेळी जीवनामध्ये
ज्यावेळी जीवनामध्ये संत येतात त्या संतांच्या येण्यासोबतच हृदयामध्ये व्याकुळता जागृत होते. नारदजी भक्तीचे आचार्य आहेत. सद्गुरूंच्या रूपामध्ये नारद तेच आपल्या जीवनामध्ये येत असतात. ते एकदा आले की भक्ती ज्ञान वैराग्य आपोआप युवा अवस्थेला प्राप्त होतं. जीवनामध्ये प्रसन्नता येते, आपोआप विरक्ती प्राप्त होते. मायबाप आणि एकदा ते आले की सर्व साधकांनी मिळून प्रार्थना केली, हे भक्ती महाराणी, तुम्ही कायमच तुमचं तारुण्य टिकून राहावं, हे ज्ञान वैराग्य अखंड जागृत राहावे, यासाठी आम्ही काय करावं, आम्हाला उपाय सांगा. आणि त्यावेळी उपाय सांगितला गेला नित्य कथा श्रवण. ती कथा कशी कशी श्रवण करायची यासाठी संत सांगितले, त्याचे काही नियम सांगितले. परीक्षितींना शाप का मिळाला त्याची काही कारण सांगितली. मायबाप, कोणाचा मृत्यू कसा होणार आहे हे आधीच ठरलेलं आहे. आपण वेगळ्या पद्धतीने ते ओढून ताणून आणण्याची गरज नाही, आत्महत्येच्या रूपामध्ये. आणि ती भक्ती महाराणी कायम प्रसन्न राहण्यासाठी, अवस्थेवर दृढ राहण्यासाठी नारदजी सोबत असावे लागतात, सद्गुरू सोबत असावे लागतात. यासाठी आपण आवर्जून आज या लीलेचं दर्शन केलं. नारद म्हणजे गुरु आहेत. गुरु जर सोबत नसतील तर भक्ती ज्ञान वैराग्य कायम एकत्र राहू शकत नाही आणि तरुण अवस्थेमध्ये अखंड जागृत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. यासाठी सद्गुरू हे सोबत हवे. आणि ते नारद सोबत जर असतील तर काय करतात? नारद महर्षींचं काम काय आहे? संकीर्तन करणं हे नारद महर्षींचं काम आहे. आणि नारद महर्षी कोणतं संकीर्तन करतात? हसून झालं असेल, बोलून झालं असेल तर बोला. नारदजी कोणतं संकीर्तन करतात? नारायण नारायण. ठीक आहे, आजच्या कथेचा विराम आपण नारायण नामाने करणार आहोत. सर्वांनी डोळे बंद करावे. यामध्ये आपला लाभ आहे. नेत्र बंद करा. कथेच्या सुरुवातीला नाम, कथेच्या शेवटी नाम, या नामाच्या संपुटामध्ये हरिकथा चालते. ही वेळ घालवण्यासाठी आम्ही संकीर्तन नाही घेत. कथेचं फळ आहे नामाविषयी प्रेम निर्माण होणं. ठीक आहे, नेत्र बंद. अगदी 2-5 मिनिट आपल्याला नामसंकीर्तन करायचं. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण, माता नारायण
भजमन नारायण नारायण भजमन नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे
गडा माझ्या वैजंती म्हणा श्याम सुंदर गडा माझ्या वैजंती म्हणा आरती राष्ट्र संता
जगद्गुरु कृपावंता रोम रोमी विश्वचिंता योगियांच्या महंता आरती राक्षसंता ध्वज तू गड सावरी सर्वात्मक गुरुदेवा डोलले धर्म सारे तैसी अपूर्वती सेवा आरती राक्षसंता धावत्या पावलानी लाभो गावीच्या चैतन्य उठविल्या धन्य तुझी दिव्य लीला आरती राक्षसंता पाषाणास्त्र केले धर्मादिनी नवकांती कैवल्य मानिकांची निकी काळासही शांती आरती राक्षसंता गर्जली रामगीता वेदी विश्वाची खंजरी समुदाय जीवनाचा स्वर्ग पुलाया भुवरी आरती राक्षसंता समन्वय महाज्योती तुकडोची गंभुरती उदासनी नपाई द्यावी आपोली सुरती आरती राक्षसंता जगद्गुरु कृपावंता रोम रोमी विश्वचिंता योगियांच्या महंता आरती राक्षसंता नामतारं ससारसारं विवेरा दावदन्तभुजालविन्दे भवन्तवाणीं सैतम् दारमालावृदानवाय कपालमालाय दिगाम्बराय नमः शिवाय गणपती चरण ऋणानि वाणी तुझे सेवे आलिंगन आनंद पूजन भावे हो आणि मणे नमः तमेव माता पिता तमेव तमेव बंधु दुःखा तमेव विद्याधरं तमेव सर्वं मम देव कयानि वाचा मस्यर्वाभ्यातमाना सर्वस्व करोणि अभ्यगनवरस्ते नारायणादि समर्पय अजितं केशवं नारायण नामनमस्ते श्रीराम गोपिकावल्लभं जानकी नायकं हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम